शुभ संध्याकाळ. रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्त. घ्या काळजी. तर व्हिडिओ काढायचं कारण एक असं आहे, आज काल काही व्हिडिओज टाकला नव्हता मी. तर एक सासू सुनाचा व्हिडिओ टाकला तर मी तर खूप कमेंट आल्या मला त्याच्यावर. जवळजवळ 50 कमेंट आल्या. तुम्ही असं व्हिडिओ टाकले. कोणी म्हणतं आम्हाला खूप त्रास आहे सुनांपासून, कोणी म्हणतं आम्हाला सासूपासून त्रास आहे, कोणी म्हणतं तुम्ही नीट पाहून करायची, कोणी कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. तर तरी मी त्या मागच्या व्हिडिओमध्येच टाकलं आहे का सून करताना आपण फक्त जात पाहतो, नातेसंबंध पाहतो आणि मुलगी पाहतो, मुलगी कशी आहे ती. म्हणून मुलीचं मत नाही पाहत किंवा मुलीच्या आईवडिलांचं मत नाही पाहत आपण, बरं का. असं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बऱ्याच कमेंट पण येत्या मला, मस्त छान छान कमेंट येत्या. हो, आमच्याकडं पण असंच होतं. कोणी म्हणतं माझा पण लय त्रास आहे, माझा मुलगा मला सांभाळत नाही, मला वेगळ्या खोलीत टाकलेलं आहे, मला लाईट बंद करून टाकली, लाईट बिल भरत नाही म्हणून त्यांनी म्हणजे बघा, त्या मुलासाठी त्या आईने 9 महिने किती त्रास काढला असेल तुम्हीच सांगा आता. किती त्रास काढला असेल त्या मुलासाठी त्या आईने, किती तिला आनंद असेल. आपल्याला दिवस गेले, आपण 9 महिने या बाळाला पोटात सांभाळलं, त्याच्यानंतर पालनपोषण केलं, झाल्यावर किती त्या आईला वेदना. आणि बघा, आज तो मुलगा लाईटची वायर कट करून टाकली आईच्या खोलीतली, आईला अंधारात ठेवलं. बघा मुलगा कसा निवडला, तो राक्षसी. काय त्या आईचे काय काय स्वप्न असेल मुलासाठी हो. आज इतकं म्हणजे डोळ्यात पाणी येतं डायरेक्ट. आपण मुलासाठी किती कष्ट करतो. आज आपलं एवढं, कोणाचं 60 वय, कोणाचं 50 वय, कोणाचं 55 वय, कोणाचं 25 वय. प्रत्येक आई मुलासाठी किती धावती हो, किती धावती. मुलासाठी किती कष्ट घेते जीवाला, वेळेला. अक्षरशः म्हणजे आज माझीच कहाणी सांगते मी. मी 4 ते 5 दिवस मी अंगावर दुखणं काढलं, पण मी दवाखान्यात नाही गेली. मुलगा मला म्हणायचं चला आई दवाखान्यात, चला आई दवाखान्यात, तरी पण मी गेली नाही. मी घरीच गोळ्या खाल्या, घरीच 4-5 दिवसानंतर मला बरं वाटून गेलं. पण मी गेली नाही का मग आपण गेलं म्हणजे 400-500 रुपये खर्च येणार, आपल्या मुलाला त्रास होणार, त्याला त्याची बायको आजारी, त्याचे पोरांना एकाचं नाही ते एकाचं चालू, त्याचं स्वतःचं पण चालू, आणि त्याच्यात आपण आणखीन त्रास द्यायचा. तर किती ती आई किती मुलासाठी कष्ट करते, किती दुखणं अंगावर काढते. बघा त्या जी आई कोण आहे, तिने मला कमेंट केली का माझ्या मुलाने माझे लाईट बंद करून टाकले. तिच्या त्या आईने नाही केली कमेंट, त्या मुलीने कमेंट केली आईच्या भावाच्या विषयी का भावाने लाईट बंद करून टाकली लाईट. तर ती आई कशी अंधारात राहणार बघा. आणि त्या मुलासाठी त्या आईने खरट आणि तिखट खाल्लं नसेल, उपाशी राहिली असेल. काय काय महिलांना किती त्रास होतो दिवस गेल्यावर, किती त्रास होतो. अन्न पचत नाही, पाणी पचत नाही. किती ज्यांना त्रास होत असेल त्यांना, म्हणजे कोणाला होतो कोणाला नाही होत तो त्रास, पण बऱ्याचशा महिलांना होतो तो त्रास. तर बघा, असे नराधम मुलं जन्माला येईल राहते. त्याच्यात त्या मुलाची दोष समजायचा का त्या आईचा दोष समजायचा? बघा तुम्ही मला तेच सांगा कमेंट करून नक्कीच. का आईचा पण काय वेळेस त्या आईचा पण जी कुस राहते ना, ज्या मुलाला जन्म दिलेला राहतो त्या कुशीमध्ये, ती कुस पण कधी चांगली निघत नाही. तिला पण दोष राहतो किंवा तिला बट्टा लागलेला राहतो. म्हणजे तिची कुस चांगली नव्हती का काय, तर तो मुलगा आईला अंधारात ठेवतोय आणि तो उजेडात राहतोय. बघा त्या मुलासाठी त्या आईने किती कष्ट घेतले असतील. मग तिचीच कुस खराब म्हणायची ना आपण, तिच्याच कुशीमध्ये काहीतरी दोष समजायचा ना. तर असे मुलं राहतात. आणि कसे व्हिडिओ टाकावा सांगा तुम्ही मला. मुलांच्याबद्दल कसे व्हिडिओ टाकावा आणि कसं बोलावं मुलांच्या पुढं. आणि त्याची ज्या आपले जर मुलं असे निघाले तर त्या बाहेरच्या आलेल्या पोरी राहतात, त्या काय संधी घेत असतील हो. आपला मुलगा चांगला राहिला तरच ते आपण थोडेफार दबतील ना. काही वेळेस मुलं चांगले राहिले ना तर त्या नाही राहती चांगल्या. त्यावेळेस पण त्या मुलांना खूप पेच पडतो का काय करावं, आईला धरावा का बायकोला धरावा.
आईचं गणगोत धरावं का बायकोचं गणगोत धरावं, त्याला पण खूप मोठा प्रश्न पडतो, तो पण खूप मोठ्या कैचीत सापडतो. पण काही काही ठिकाणी जी आईची कुस राहते ना, ती कुसच चांगली नाही असं समजावं त्या आईने. त्या कुशीत त्या बाळाला जन्म दिला ना तिने, ती कुसच तिची चांगली नाही असं तिने त्याचा समज घ्यावा का आपल्या कुसच चांगली नव्हती म्हणून आपल्या पोटी असं जन्माला आलं आहे, असं आहे. तर किती त्या बाईच्या जीवाला यातना असतील सांगा तुम्ही. का लहानची मोठं केलं, त्याच्यासाठी काय नाही केलं आणि त्याने ते लाईट बंद करून टाकली आईच्या खोलीतली. काय वाटत असेल त्या माऊलीच्या जीवाला, काय वाटत असेल सांगा तुम्हीच, कमेंट करून नक्कीच सांगा मला. असे राहत्या काही काही. तर किती ते आई किती कष्ट करते हो खरंच. प्रत्येकजणी आई होणार आहे, प्रत्येकजणीला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे. तर प्रत्येकनी तर म्हणते सून असो सासू असो, तिने हा थोडासा विचार करायला पाहिजे का आपण पण कोणाची तरी सासू होणार आहे, आपण पण कोणाची तरी सून होणार आहे. तर एवढा तरी त्रास देऊ नका रे, एवढा तरी त्रास नका देऊ, एवढा तरी त्रास देऊ नका. बघा तुम्ही काय काही ठिकाणी इतक्या चांगल्या सून आहे, इतक्या चांगले मुलं आहे. तर त्या पण मला कमेंट आल्या. एका सासूने असं सांगितलं आहे का सगळ्या सुना चांगल्या नाही हो, माझी सून लाखात एक. सुनाला असा हात धरून तिने फोटो ठेवले त्याच्या डीपीवर, माझी सून लाखात एक. तर खरंच माऊली ती सून लाखात एक नाही, त्या सुनाला ज्या माऊलीने जन्म दिला असेल ना, तिची कुस लाखात एक आहे. तिची कुस ज्या कुशीत ती जन्माला आली ना, तर तिची कुस लाखात एक आहे. तर खरंच अशा सुना निवडायला पाहिजे. माझं तर तेच म्हणणं आहे का अशा सुना लाखात एक सगळ्यांच्या निवडायला पाहिजे. कमीत कमी एखादीचा मुलगा जरी खराब निघाला ना, तो ना व्यवस्थित वळणाचा संस्कारिक नाही निघाला ना, तर ते लाखात एक असलेल्या मुलीने त्याला संस्कारामध्ये आणायला पाहिजे. त्याला चांगली शिकवण द्यायला पाहिजे, त्याला चांगलं शिकवायला पाहिजे. त्याला चांगलं जर शिकवलं ना, तो एक वेळेस चुकल, 2 वेळेस चुकल, तो तिसऱ्या वेळेस बरोबर शिकल. बरोबर त्याला कळल का बा आपल्याला आपली बायको शिकवती आहे का तू असं वागू नको आई सांग किंवा बहिणी सांग. तर ती बरोबर नक्कीच चांगली वागल, तो नक्कीच चांगलं वागल तो पण, तिने जर चांगलं शिकवलं तर. खरंच खरंच एवढं करा तुम्ही. सुनाचा आणि सासूचा व्हिडिओ टाकायला काही आपण येडे नाही आहे. आपल्याला जे घडतं आहे जगामध्ये तेच आपण टाकतो आणि खरंच घडतं आहे. शेजारी घडतं, पाजारी घडतं, गल्लीत घडतं, गावात घडतं, नातेसंबंधामध्ये घडतं. प्रत्येक ठिकाणी सासू सुनाची बोंब आहे. कधी सून चांगली भेटली तर सासू भेटत नाही, सासू भेटली तर सून भेटत नाही. तर खरंच असं माणसाला चांगले संस्कार पाहिजे म्हणजे माणूस खरंच चांगलं वागतं. खरंच ती माऊली आहे, तिने पाठवला असं हात टाकून सुनेचा फोटो टाकेल डीपीला. ती म्हणती माझी सून लाखात एक आहे, तर मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. अशाच सुना पाहिजे, लाखात एकच पाहिजे. अशाच मी तर म्हणते प्रत्येक देवाने इथून पुढं ज्या जन्माला घालतील ना पोरींला, त्यांना असं लाखात एकच करायला पाहिजे. खरंच लाखात एक करायला पाहिजे. नुसतं प्रॉपर्टीसाठी नका जगू हो तुम्ही, सासू सासऱ्याच्या प्रॉपर्टीसाठी जगू नका हो तुम्ही. लाखात एक बनावं, सासू सासऱ्यांसाठी पण काहीतरी करावं. त्यांची पण अपेक्षा आहे, त्यांनी पण ते मुलाला जन्म दिला तर तो काही नुसतं असं देवाने दिला आणि त्यांनी घेतला नाही खाली हातामध्ये. त्यांनी पण खूप त्रास काढला मुलासाठी, खूप म्हणजे खूप त्रास घेतलेला राहतो मुलासाठी. काहींच्या घरी खायला नाही राहत, ते रोज दिवसभर कामधंदे करून लोकांचे संध्याकाळी ते मुलांसाठी आणत्या काहीतरी. नको आपल्याला नसलं चालेल पण आपल्या मुलाला आपण खाऊ घालू आपण. असे काहींचे असे कितीक ठिकाणी पाहते मी, खायला नाही राहत. खायला दुपारी बाया जर जेवायला बसल्या नाही एका ठिकाणी, कोणाच्या जर भाकरी उरल्या ना, तर काही महिला आहे ना त्या भाकरी डब्यात टाकून घरी घेऊन जाते. का आपले लेकरं खातील संध्याकाळी. आपला स्वयंपाक होईपर्यंत आपल्याला घरी जायला वेळ लागतो, तर आपण घरी गेले आपले लेकरं उघडून खातील हा डबा. आपला स्वयंपाक जेव्हा होईल तेव्हा होईल. तर ती आई हे कामे नाही फक्त आई करू शकते. एक आई, तुमची बायको नाही करू शकत. मुलासाठी जे काही करेल ना ती फक्त आई करू शकते. तुमची बायको काहीच करू शकत नाही. बायको ही फक्त तुमची प्रॉपर्टीची धनी व्हायसाठी आलेली असते. ती फक्त प्रॉपर्टी किती तुमच्याकडं ती पाहायला येते ती बायको. मी तर सांगते ना, ती महिला जी ताईने मला कमेंट केली ना, माझी सून लाखात एक आहे, तर एखादी निघती बरं का ताई लाखात एक. तर
तर अशा सगळ्या सुनाने निघती बरं का लाखात एक. तर खरंच सगळ्या सुनांनी चांगलं निघायला पाहिजे, चांगलं निघायला पाहिजे. अभ्यास करायचा आहे मला आणि तुम्ही इथंच व्हिडिओ काढता का? तर लाखात एक एखादी सून निघती बरं का, अशा सगळ्या सुनांनी निघती. तर म्हणजे खरंच असं नका त्रास देऊ, सासऱ्यांना पण नका देऊ, सासऱ्यांना पण नका देऊ. अहो ही आई ना, आई तरी 4 ठिकाणी बोलती, सांगती, कोणाला बसली तर तिच्या मनातलं मोकळं करती. पण तो जो बाप असतो ना, तो बाप घरामध्ये फक्त झुरतो फक्त तो बाप मुलांच्या विचारामध्ये किंवा मुलीच्या विचारामध्ये, का आपली मुलीला आपण दिलं, तिचं चांगलं झालं का नाही झालं, किंवा आपल्या मुलाचं चांगलं झालं का नाही झालं, आपल्या मुलासाठी आपण काही कमवलं नाही, किंवा आपल्याजवळ होतं का नव्हतं, आपण कसं कमवलं, आपण किती शून्यातून वर आलो, कसे आपण पहिले दिवस काढले, त्याचा विचार आत्ताची मुलं अजिबात करते नाही. बापाचा तर अजिबात विचार करते नाही, आईचा तर नाहीच करते. आई तर त्यांना नकोची बायको आल्यावर, पण बापाचं सुद्धा करते नाही काही काही मुलं विचार. बाप आहे ना असं मध्येची मध्ये झुरतो. बघा तुम्ही चांगला विचार करा, प्रत्येकाचा बाप आहे मध्येची मध्ये झुरतो. तर एवढा पण नका त्रास देऊ. खरंच मी तर खरंच सांगते, खरंच ती जी ताईने मला कमेंट केली ना, माझी सून लाखात एक, सगळ्या सुनांनी तिच्यासारखं व्हा, लाखात एक व्हा. खरंच तुमचं चांगलं होईल, खूप चांगलं होईल. किती गरीब राहू द्या, तुमचा नवरा किती गरीब राहू द्या, तुमची घरात काही नसू द्या, फक्त सुखाने 2 टायमाचं जेवण जरी तुम्हाला मिळलं ना तरी बास आहे. काही काहींना बघा तुम्ही, त्यांच्या घरी खूप आहे पण त्यांना सुख नाही आहे, खूप आहे पण सुख नाही त्यांना. तर तसं तर नाही आहे आपलं. आपण 2 टायमाचं जेवण करून खूप सुखी समाधानी असं समजायचं आपण. काही संग कोणी काही नेत नाही, मेल्यावर तर सगळं खाली राहणार आहे, वरती काही येणार नाही आपल्या संग, काहीच येणार नाही. आहे तेवढं कापून कुपून घेत्या, काढून घेत्या सगळे आपल्याजवळ, काहीच येत नाही. संग आहे ना आपण, जोपर्यंत आजचा चालला तो खरा, उद्याचा खोटा. रामकृष्ण हरी.